मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये इनोव्हेशनमध्ये फार काही नवीन काम आम्ही सुरू केले. आज आमचे इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पाटील याने गुगलचे बरोबर महाराष्ट्राच्या मुलासाठी एक अतिशय चांगला कार्यक्रम, ज्यामध्ये डिझायनिंग, ॲनिमेशन, गेमिंग हा सर्व, आता गेमिंग खेळणार नाही आहे, गेमिंगच्या प्लॅटफॉर्म तयार करणार, गेमिंगच्या ते स्पोर्ट्स तयार करणार असे मुले आम्ही तयार करू. आज त्यांचे सर्टिफिकेशन वितरणचा कार्यक्रम होता. चांगली रीतीने कार्यक्रम पार पडला. सर, एकीकडे इनोव्हेशन पाहायला मिळतं, मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये ज्या प्रकारे कॉर्पोरेट शहर दिसला होता, तसंच प्रकरण आता मुंबईत देखील दिसलेलं आहे का मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींची फसवणूक केलेली आहे आणि या संदर्भात हा तर आता ते लोकांमध्ये फार चांगला जागरण झाला आहे. आता ते लोकांमध्ये चांगला जागरण झाला आहे. लोकांना माहिती पडली आहे की जे काही बांगलादेशी घुसपेटी आहे, रोहिंग्या किंवा आतंकवादी किंवा त्यांचे ते सपोर्ट करणारे लोक इथे बसलेले आहे, ज्याने त्यापूर्वी मोमीनसाठी सांगितलं होता की त्याने फाशी देऊ नये, ते आता जनप्रतिनिधी बनले आहे. असा लोक जनप्रतिनिधी बनणार तर काय होणार? आता त्याचे लोक असे समोर आले आहे, लोकांमध्ये जागरण झालं. अतिशय निंदनीय घटना आहे. पोलीस कठोर कारवाई करणार आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी नितीन बनकर यांनी हा मुद्दा उपस्थित करताना आणखी एक आरोप केलेला आहे की समाजवादी पार्टीचे एक नगरसेवक त्यांचा भाचा आहे तो स्वतः, त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा देखील प्रयत्न होतो. ते त्यामध्ये काही नवीन नाही आहे. त्यांचे ते मनस्थिती, त्यांची मनोवृत्ती जे आहे तशीच आहे. ते अबू आदमी नेहमी विधानसभामध्ये काही सांगता, काय बोलता सर्वांना माहीत आहे. तो त्याशिवाय त्यांच्याकडून आपण काय एक्सपेक्ट करू शकता? सरकारी कर्मचारी यांचा संपाचा चौथा दिवस आहे. प्रचंड रुग्णांचे देखील रुग्णालयांमध्ये हाल होत आहेत, नागरिकांचे हाल होत आहेत. संप मिटवण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. यावेळी मंत्रिमंडळ पण चर्चा झाली होती. माननीय मुख्यमंत्रीजी स्वतः यावर लक्ष देत आहे. ते लगेच हा लक्ष ते संपेल. सर, केएमच्या देखील नामांतरासंदर्भात तुम्ही मागणी केलेली होती. आज महापालिकेमध्ये या संदर्भात प्रस्ताव येतोय. अखेर नामांतर होताना पाहायला मिळतंय. असं आहे की किंग एडवर्ड आता नाही आहे. आपलं भारत लोकतंत्र आहे. भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदी आहे, किंग एडवर्ड नाही आहे. 1965मध्ये किंग एडवर्डचा पुतळा इथे कालाघोडामध्ये होता. ते त्यावेळी आपण ते रिमूव्ह करून पाठवला होता. आता KEM नाम एक पॉप्युलर नाम आहे, म्हणून ते नाव न डिस्टर्ब करता कौशल्य एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल असा KEM पण राहील आणि भारतीय नाम पण येतील. सर, दो लाइन हिंदी में सर, जो अभी हाल ही में एक मुंबई में हमने कॉर्पोरेट जिहाद का एक केस देखा है, किस तरह से आप देख रहे हैं, क्योंकि काफ़ी ज़्यादा इसमें अब हम देख पा रहे हैं मामले आ रहे हैं. ये जो लोग ऐसी मानसिकता के लोग हैं, बांग्लादेशी मानसिकता, रोहिंग्या मानसिकता वाले लोग जो आतंकवादियों को सपोर्ट करते हैं, जिन्होंने बम विस्फोट के लोगों को फांसी की सज़ा माफ़ करो ऐसे पत्र लिखे थे, वो जब जनप्रतिनिधि बन जाएंगे मुंबई जैसे शहर में तो और क्या होना है? अब लोगों को समझने की ज़रूरत है कि कहाँ पर जाके ये रोकना. जब तक आग घर में नहीं जाती है तब तक मेरा कुछ नहीं होना. इस मानसिकता से बाहर आना पड़ेगा और ऐसे लोगों को सबक सिखाने के लिए सारे देशभक्त लोगों को इकट्ठा आना पड़ेगा. सर, बंगाल में एक रिकॉर्ड ब्रेकिंग वोटिंग हुई है. तमिलनाडु में क्या लगता है किस तरह के रिजल्ट बाहर आएंगे? ये माननीय नरेंद्र भाई मोदी जी जब जो भी करते हैं, अमित भाई जो भी करते हैं, उसका रिजल्ट बाद में लोगों को समझ में आता है. कुनैन की दवाएं है कड़वी पर शरीर को अच्छा करती है. जो ये यहाँ पर SIR शुरू हुआ, जो गलत नाम निकाले गए, उसके बाद ये परसेंटेज बढ़े हैं. तो ये डेमोक्रेसी के साथ में न्याय है. जहाँ जहाँ SIR सक्सेस होगा वहाँ रियल वोटर्स बाहर आएंगे और फर्जी बदमाश वोटर्स बाहर जाएंगे. सर, वो रिक्शे परमिट को लेकर मराठी बोलना अनिवार्य वाली चर्चा जो है वो बड़े पैमाने पर हम देख पा रहे हैं. वो चर्चा में मैं कोई अर्थ नहीं समझता हूँ. महाराष्ट्र में रहने वाले को मराठी सीखने में कोई परहेज नहीं होना चाहिए. जिन्होंने नहीं सीखी उनको भी सीख लेनी चाहिए. सर, एक लास्ट NCERT मध्ये जो एकंदरीत पुन्हा एकदा इंग्रजी पुस्तक काढले, त्याच्यामधून मराठा साम्राज्याचा जो नकाशा आहे तो डिलीट केलेला आहे. याआधी मराठीच्या पुस्तकातून NCERT मला माहीत नाही, मला बघावं लागेल. जोपर्यंत मला डिटेल घेत नाही तोपर्यंत मी यावर बोलू शकत नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.